नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या YouTube चॅनलमध्ये। तर बघा, आपण मागील व्हिडिओमध्ये अंकगणितावर आधारित बेसिक माहिती पाहिलेली होती आणि त्यातील काही एक्झाम्पल पण पाहिलेली होती। तर आज आपण आणखी काही एक्झाम्पल पाहणार आहोत। बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला जर अंकगणितातील बेसिक माहिती सगळी असली तर तुम्हाला कोणताही प्रश्न असू दे किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला येणारा प्रश्न असू दे तो तुम्हाला नक्की 100% येणार सोडवता। बघा, आपण सगळं काल पाहिलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये की सम संख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या, नैसर्गिक संख्या कोणत्या, पूर्ण संख्या कोणत्या, पूर्णांक संख्या कोणत्या, संयुक्त संख्या कोणत्या, जोडमूळ संख्या कोणत्या, मूळ संख्या कोणत्या, हे सगळं आपण पाहिलेलं होतं आणि त्यावर आधारित आपण काही क्वेश्चन्स आज घेणार आहोत। तर बघा, आपण काय करणार आहोत, पहिला क्वेश्चन काय आहे आपला, पहिला क्वेश्चन आपला असा आहे की दोन अंकी संख्यांमध्ये 6 हा अंक किती वेळा येतो? 6 हा अंक किती वेळा येतो असा क्वेश्चन आहे आपला मित्रांनो। दोन अंकी संख्येमध्ये 6 हा अंक किती वेळा येतो? तर आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की 1 ते 100 मध्ये 2 ते 9 संख्या ज्या आहेत त्या 20 वेळा येतात मित्रांनो। किती वेळा येतात? 20 वेळा। 1 ते 100 संख्यांमध्ये 2 ते 9 संख्या ज्या आहेत त्या 20 वेळा येतात। मग त्यामध्ये कोणताही अंक असू दे, 2 असू दे, 3 असू दे, 4 असू दे, 5 असू दे, 6 असू दे। आता 6 हा अंक विचारलेला आहे पण दोन अंकी संख्येमध्ये विचारलेला आहे। मग आता आपण काय करायचं आहे, 1 ते 9 या एक अंकी संख्या आहेत। आता पहिल्यांदा आपण 1 2 3 4 5 6 आता या एक अंकी संख्या आहेत। मग आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की दोन अंकी संख्यांमध्ये 6 हा अंक किती वेळा येतो? तर 6 हा अंक दोन अंकी संख्या 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो। 6 अंक, मग त्यातून ही एक अंकी जी संख्या आहे, एक अंकीमध्ये 1 ते 9 मध्ये किंवा 1 ते 9 या एक अंकी संख्या आहेत, 1 ते 9 मध्ये 6 हा अंक एक वेळा येतो। ती 20 मधून हे एक वेळा आपल्याला मायनस करायचं आहे। आपलं उत्तर येणार आहे 19। उत्तर आपलं काय येणार आहे? 19। बघा, तुम्हाला लक्षात आलं का? 1 ते 100 पर्यंत 2 ते 9 या संख्या 20 वेळा येतात। मग आपल्याला विचारलेलं आहे की दोन अंकी संख्यांमध्ये 6 हा अंक किती वेळा येतो? आपण काय करायचं आहे, एक अंकी संख्येतून ते 6 जे आहे ते मायनस करायचं आहे। म्हणजे या 20 मधून तो एक आपण मायनस केला, उत्तर आपलं आलेलं आहे 19। म्हणजे 6 हा अंक दोन अंकी संख्यांमध्ये 19 वेळा येतो। किती वेळा येतो? 19 वेळा। आपलं उत्तर आलेलं आहे 19 वेळा। आपण सेकंड क्वेश्चन घेणार आहोत। बघा, आता आपला सेकंड क्वेश्चन काय आहे, ज्यामध्ये 4 हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या किती? बघा, थोडासा अवघड क्वेश्चन आहे मित्रांनो। ज्यामध्ये 4 हा अंक नाही अशा दोन अंकी संख्या किती असा प्रश्न विचारलेला आहे। हा जरा प्रश्न सोपा होता, हा थोडासा अवघड आहे, त्यामुळे लक्ष द्या। आता बघा, 1 ते 100 मध्ये 4 हा अंक 20 वेळा येतो। याची आपण बेसिक माहिती मागील व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। 1 ते 100 मध्ये 4 हा अंक 20 वेळा येतो। पण आपल्याला काय विचारले, दोन अंकी संख्येमध्ये 4 हा अंक नाही अशा संख्या कोणत्या? आता बघा, दोन अंकी संख्येची सुरुवात 10 पासून होते मित्रांनो। 10 ते 99 पर्यंतच्या संख्या, 10 ते 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 4 हा अंक नाही अशा संख्या आपल्याला विचारलेलं आहे। आता आपण पहिल्यांदा काय करूया की पहिल्यांदा 4 हा अंक कोणत्या कोणत्या संख्येमध्ये येतो ते पहिल्यांदा काढूया। बघा, आता 1 ते 100 मध्ये 4 हा अंक 20 वेळा येतो। मग दोन अंकी मध्ये तो किती वेळा येतो बघूया पहिल्यांदा। या 20 मधून काय करायचं आपल्याला, मगाशी आपण इथं आपण जी प्रोसेस केली ते इथं सेम करायची आहे। या 20 मधून आपण एक मायनस करायचा आहे। म्हणजे एक अंकी संख्या 1 ते 9 पर्यंत 4 हा अंक एकदा येतो आणि 1 ते 100 मध्ये तो 20 वेळा येतो, म्हणून 20 मधून एक मायनस करायचा। आपलं उत्तर आलेलं आहे 19। बघा, उत्तर आपलं आलेलं आहे 19। 20 मधून एक गेला म्हणजे
20 मधून एक अंकी जो 4 असतो 1 ते 9 पर्यंतचा तो मायनस केला, उत्तर आलेला आहे 19. आता बघा आपल्याला काय करायचं आहे. 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती? मोठ्यात मोठी संख्या कोणती? 2 अंकी. मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या आहे 99. आणि मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या कोणती आहे मित्रांनो? मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या कोणती आहे? तर 9 आहे. म्हणजेच 99 मधून 9 मायनस करायचं आपल्याला. 9 मधून 9 गेले 0, हा 9 इथे लिहायचा, 90 झाले. बघा, मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 आहे आणि मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या 9 आहे. 99 मधून 9 मायनस केला आपण, 90 संख्या झाली. म्हणजे या 90 मधून आपल्याला आता हे 19 मायनस करायचं आहे. 90 मधून आपल्याला 19 मायनस करायचं आहे. बघा, शून्यातनं 9 जात नाही म्हणून इकडनं 1 हातचा इकडे घ्यावा लागतो आपल्याला. 10 होता, 10 तून 9 गेले 1 राहतं मित्रांनो. इकडं 1 हातचा गेल्यामुळे इथं 8 राहतं, 8 मधून 1 गेल्यामुळे इथं 71 राहतं. म्हणजेच ज्यामध्ये 4 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या 71 आहेत. उत्तर आपलं काय आलेलं आहे? 71 आलेलं आहे. बघा आपण काय काय केलं. 4 हा अंक 1 ते 100 मध्ये 20 वेळा येतो, 20 वेळा येतो. मग आपण 20 मधून 1 अंकी संख्या जी आहे 1 ते 9 पर्यंत 4 हा एकदा येतो म्हणून 1 मायनस केलं आणि 19 संख्या आपलं उत्तर आलेलं आहे. आपल्याला 2 अंकी संख्येमध्ये विचारलं होतं की 4 ही संख्या येत नाही अशा संख्या किती, म्हणून आपण मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या 99 लिहिली. 99 मधून मोठ्यात मोठी 1 अंकी संख्या 9 मायनस केली, उत्तर 90 आलं. 90 मधून हे 19 मायनस केलं आपण, उत्तर 71 आलं. म्हणजेच 71 या संख्यांमध्ये 4 हा अंक येत नाही. समजलं तुम्हाला? 2 अंकी संख्यांमध्ये 71 संख्यांमध्ये 4 हा अंक येत नाही असे याचं उत्तर येतं. आता आपण क्वेश्चन तिसरा घेणार आहोत. बघा आता मित्रांनो, क्वेश्चन काय आहे आपला? 29, 43, 35, 97 यातील संयुक्त संख्या ओळखा. तर बघा आता संयुक्त संख्या म्हणजे काय? मूळ संख्या नसलेल्या सर्व नैसर्गिक संख्यांना काय म्हणायचं? संयुक्त संख्या असे म्हणायचं. आणि मूळ संख्या म्हणजे काय? ज्या संख्यांना 1 ने आणि त्या संख्येने भाग जातो त्या संख्यांना आपण मूळ संख्या म्हणतो. तर बघा त्यातील मूळ संख्या कोणत्या कोणत्या आहेत? 29, 43 आणि 97 या 3 मूळ संख्या आहेत मित्रांनो. आणि 35 ही जी आहे, 35 जी आहे ती संयुक्त संख्या आहे किंवा नैसर्गिक संख्या आहे. कारण 35 ला 5 ने पण भाग जातो आणि 7 ने पण भाग जातो. या 3 संख्या ज्या आहेत त्या मूळ संख्या आहेत. त्या संख्या कोणत्याच पाड्यामध्ये येत नाहीत, त्या संख्या 1च्या आणि त्याच पाड्यामध्ये येतात. म्हणून 35 ही काय आहे? यातील संयुक्त संख्या आहे. आपण क्वेश्चन दुसरा घेणार आहोत. बघा मित्रांनो, क्वेश्चन काय आहे आपला? पहिल्या क्रमवार 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? काय प्रश्न आहे? पहिल्या क्रमवार 25 नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? बघा तुम्हाला मी ट्रिकने सांगणार आहे मित्रांनो. इथं काय सूत्र वगैरे काय वापरायचं नाही आहे. ट्रिकने कसं करायचं बघा. 25 संख्यांची विचारले आपल्याला, फक्त 25 गुणिले 26 करायचं. 25च्या पुढची संख्या घ्यायची मित्रांनो. 25 गुणिले 26 फक्त करायचं. कोणती पण विचारू दे आपल्याला नैसर्गिक संख्या, पण क्रमवार असली पाहिजे. 25 गुणिले 26 याचा गुणाकार करायचा, मल्टिप्लिकेशन करायचं. याचं मल्टिप्लिकेशन जर केलं तर उत्तर येतं 650. बघा जर तुम्हाला गुणाकार नसेल पटकन करता येत तर 25चा वर्ग आपल्याला माहिती असतो. 25चा वर्ग 625 आहे. त्यामध्ये हे पुन्हा 25 ऍड करायचं, उत्तर आपलं 650 येणार आहे. बघा एका सेकंदामध्ये आपलं उत्तर आलेलं आहे. आपण एक छान ट्रिक वापरली. फक्त 25 त्याच्या पुढची संख्या 26 घेतली, त्यांचं मल्टिप्लाय केलं, उत्तर 650 आलेलं आहे. आता बघा दुसरा क्वेश्चन काय आहे? 31 ते 47 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? 31 ते 47 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत हे आपल्याला काढायचं आहे. बघा आता मित्रांनो आपला क्वेश्चन काय आहे? 31 ते 47 पर्यंत किती नैसर्गिक संख्या आहेत? आता हे पण आपण काय करायचं? ट्रिकने सोडवायचं आहे. म्हणजे 31 ते 47 मध्ये मूळ संख्या सोडून नैसर्गिक संख्या किती आहेत ते पण आपण ट्रिकने करायचं आहे. फक्त या संख्येतून ही संख्या वजा करायची आहे मित्रांनो. 47 वजा 31 करायचं आहे. 47 मधून 31 घालवायचं आहे. 7 मधून 1 गेले 6 राहतो, 4 मधून 3 गेले 1 राहतो. बघा आपलं उत्तर आलेलं आहे 16. आणि नैसर्गिक संख्यामध्ये कायम एक काय करायचं? प्लस करायचा असतो.
कारण प्रत्येक नैसर्गिक संख्यांमध्ये 1चा फरक असतो आणि याचं उत्तर आलेलं आहे 17. म्हणजेच 31 ते 47 पर्यंत एकूण 17 नैसर्गिक संख्या आहेत असे याचे उत्तर आहे. बघा आपला क्वेश्चन काय आहे, पहिल्या 20 क्रमवार सम संख्यांची बेरीज किती असे विचारलेलं आहे. बघा आपण हे पण एकदम ट्रिकने सोप्या भाषेत शिकायचं आहे. बघा आता इथे 20 दिले, 20 गुणिले 21 करायचे मित्रांनो. आपण इंग्लिश मध्ये लिहूया. बघा 20 गुणिले 21, 20च्या पुढची संख्या लिहायची आणि यांचं मल्टिप्लिकेशन करायचं. याचं उत्तर किती येते बघा 420 याचं उत्तर येतं. एकदम सोपं आहे. जेव्हा तुम्हाला असा प्रश्न येतो की पहिल्या 20 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती किंवा यापुढे कोणताही इतर कोणतीही संख्या असू दे, ही संख्या आणि त्या पुढची संख्या घ्यायची आणि त्यांचा गुणाकार करायचा, ते आपलं उत्तर असणार आहे. बघा आता दुसरा क्वेश्चन काय आहे, पहिल्या 30 क्रमवार समसंख्यांची बेरीज किती. इथं पण सेम 30 प्रोसेस करायची आहे मित्रांनो. बघा 30 आहे, 30 मल्टिप्लिकेशन 31 करायचं. 30च्या पुढची संख्या आहे 31 म्हणून आपण 30 गुणिले 31 केलेलं आहे. आता 30 आणि 31 यांचा करायचा आहे गुणाकार. यांचा गुणाकार केल्यानंतर उत्तर येतं 930. बघा उत्तर येतं 930. बघा एकदम सोप्या प्रकारे ट्रिकने आपण असं करायचं आहे. आता इथं काय क्वेश्चन आहे बघा, 25 ते 45 पर्यंत किती विषम संख्या आहेत. 25 ते 45 पर्यंत किती विषम संख्या आहेत. म्हणजे 25 ते 45 पर्यंतच्या सम संख्या सोडून विषम संख्या किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे आणि हे पण आपण ट्रिकने काढणार आहोत. बघा आपला क्वेश्चन काय आहे, 25 ते 45 पर्यंत किती विषम संख्या आहेत. बघा या प्रकारचा कोणताही प्रश्न येऊ दे मित्रांनो, या प्रकारचा कोणताही प्रश्न आला तर ही ट्रिक वापरायची. बघा पहिल्यांदा 45 मधून 25 मायनस करायचे, 45 मधून 25 मायनस करायचे. 5 मधून 5 गेले 0, 4 मधून 2 गेले 2. उत्तर आपलं आलेलं आहे 20. पुन्हा या 20 ला काय करायचं, 20 भागिले 2 करायचं मित्रांनो आणि अधिक 1 करायचं, अधिक 1 करायचं आहे. बघा आता आपण ही जी प्रोसेस आहे ती केल्यानंतर इथं भाग घालवायचा आहे. बे एके बे, बेन 10 20 झाले आणि हे 10 आणि 1 11 होतात. 10 आणि 1 11 होतात. म्हणजेच 25 ते 45 पर्यंत एकूण 11 विषम संख्या आहेत. बघा आता मित्रांनो क्वेश्चन काय आहे आपला, 25 ते 97 पर्यंत किती समसंख्या आहेत. आपला मगाचा प्रश्न होता विषम संख्यांचा, आता आहे समसंख्यांचा. बघा आता इथं पण सेम 30 प्रोसेस करायची आहे. फक्त विषम संख्येला आपण पुढे अधिक 1 घेतला होता, इथे फक्त अधिक 1 करायचा नाही. बघा 97 मधून 25 पहिल्यांदा मायनस करायचे. 7 मधून 5 गेले 2 राहतं, 9 मधून 2 गेल्यानंतर 7 राहतं. उत्तर आलं 72. आता इथं काय करायचं, 72 भागिले 2 करायचं मित्रांनो. याला अधिक 1 करायचा नाही, लक्षात ठेवायचं. फक्त विषम संख्या करताना अधिक 1 करावा लागतो, पण समसंख्या करताना अधिक 1 करायचा नाही, डायरेक्ट याला भाग घालवायचा. बे एके बे, बेत्रिक 6 आणि बेसख्ख 12. आपलं उत्तर आलेलं आहे 36. म्हणजेच 25 ते 97 पर्यंत एकूण 36 समसंख्या आहेत. बघा आता जर तुम्हाला समजलं नसेल तर आपण तशाच प्रकारचा आणखीन एक एक्झाम्पल घेणार आहोत. 13 ते 55 पर्यंत किती समसंख्या आहेत. सेम प्रोसेस तीच करायच्या इथं. 13 ते 55 पर्यंत 55 मधून 13 मायनस करायचे आपल्याला. 5 मधून 3 गेले 2 राहतात मित्रांनो. 5 मधून 1 गेला 4 राहतात. इथं 42 भागिले 2 करायचा आहे, प्लस 1 करायचा नाही. बे एके बे, बे दोन्ही 4 आणि बे एके बे. उत्तर आपल्याला आलेलं आहे 21. म्हणजेच 13 ते 55 पर्यंत एकूण 21 समसंख्या आहेत. बघा तुम्हाला इथपर्यंत समजलं. एकदम सोप्या ट्रिक प्रमाणे आपण शिकलो आहोत मित्रांनो. बघा आता मित्रांनो आपला क्वेश्चन काय आहे, 12 ते 34 पर्यंतच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती असा क्वेश्चन आहे आपला. तर पहिल्यांदा काय करायचं बघा, ट्रिक प्रमाणे बघूया आपण. पहिली संख्या आणि शेवटची संख्या यांची करायची आहे बेरीज. बघा पहिली संख्या कोणती 12 आहे, दुसरी संख्या कोणती आहे 34 आहे. पहिल्यांदा आपण यांची बेरीज करू मित्रांनो. 4 आणि 2 होतात 6, 3 आणि 1 होतात 4. आता काय करायचं बघा, हे 46 त्याला भागिले 2 करायचं, मल्टिप्लिकेशन
एकूण किती आहेत नैसर्गिक संख्या 12 ते 34 पर्यंतच्या त्या आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल। बघा आता काय करायचं आपण, या 34 मधून पुन्हा 12 इथं प्लस केलं होतं, आता मायनस करायचं। 34 मधून 12 आपण मायनस करायचं। बघा 4 मधून 2 गेले 2, 3 मधून 1 गेले मित्रांनो, इथं पण 2 राहतं। म्हणजेच या 22 मध्ये कधीही नैसर्गिक संख्यांची बेरीज करताना त्याला +1 करावा लागतो। उत्तर आलं 23, ते 23 इथं लिहायचं। म्हणजे नैसर्गिक संख्या एकूण या किती आहेत, 23 आहेत। आता याला आपण भाग घालून घेऊ। बे एके बे, बे दोन्ही 4, बे त्रिक 6। बघा इथं 23 गुणिले 23 करायचं आहे मित्रांनो, किंवा तुम्ही 23 चा वर्ग केला तरी पण चालेल। 23 गुणिले 23 तुम्ही जेव्हा करता तेव्हा तुमचं उत्तर 529 येतं। तुमचं उत्तर किती येतं, 529। बघा आपण काय केलं तुम्हाला समजलं। पहिल्यांदा पहिल्या संख्येची आणि दुसऱ्या संख्येची बेरीज करायची, बेरीज केली आपण 46 आली। 46 भागिले 2 करायचं, त्याला मल्टिप्लिकेशन। पहिल्यांदा संख्या काढून घ्यायच्या किती आहेत, म्हणून 34 मधून आपण 12 मायनस केले, उत्तर 22 आलं। 22 मध्ये आपल्याला 1 मिळवावा लागतो, उत्तर आलं 23। ते आपण इथं मल्टिप्लिकेशन मध्ये घेतलं, या संख्येला भाग घालवला, आपलं उत्तर 23 आलं। आणि 23 गुणिले 23 केल्यानंतर उत्तर आपलं 529 आलेलं आहे। तर बघा अशा प्रकारे मित्रांनो आपण वेगवेगळी एक्झाम्पल घेतलेली आहेत आणि अशीच एक्झाम्पल तुम्हाला स्पर्धा परीक्षामध्ये येतात। त्यामुळे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला मित्रांनो, आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला।